नमस्कार. आज सकाळी मध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर तुमच्याबरोबर अष्टविनायक यात्रा करते आहे आणि ही यात्रा करत आपण पाली क्षेत्री बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला आलोय. लंबोदराय देवाय चतुर्बाहुधराय ते मूषकध्वजिने तुभ्यं पाशांकुशप्रधारिणे. अष्टविनायकातलं महत्वाचं एक जागृत स्थान गणेश भक्तांना हे तीर्थस्थान वाटतं. सिंधू देशे तिविरख्याता पल्ली नामा भुवतपुरी असा याचा उल्लेख आहे. त्यातील पल्ली म्हणजे कुलाबा, रायगड जिल्ह्यातलं पाली येथील विनायक किंवा बल्लाळेश्वर होय. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत रेल्वे स्थानकापासून 30 किलोमीटरवर हे क्षेत्र आहे. बल्लाळ या गणेश भक्ताच्या नावानं हे क्षेत्र प्रसिद्ध पावलं. मुंबई गोवा महामार्गानं जाताना नागोठणे येथून 11 किलोमीटर अंतरावर पाली क्षेत्र आहे. मुद्गल गणेश पुराणात वर्णन आहे की लोमेश नावाच्या ऋषींच्या सांगण्यावरून चातुर्मासात दूध पिऊन जाजली नावाच्या ऋषींनी गणेशाची उपासना केली. त्यांना बल्लाळेश्वराने दर्शन देऊन आशीर्वाद दिले. पुढे जाजली ऋषींच्या सांगण्यावरून विमष्टक ऋषींनी येथे उपासना केली. भृगु ऋषींचा आश्रम याच परिसरात होता. भृगुनी सुधागड या किल्ल्यावर श्री भोराई मातेचं मंदिर बांधलं. या देवी मंदिरात साप चावल्यावर विष उतरवण्यासाठी आणलं जातं. पालीच्या गणेश मंदिराआधी बल्लाळेश्वराची 3 फूट उंचीची आणि डाव्या सोंडेची मूर्ती असून डोळे आणि नाभीमध्ये चमकणारे हिरे आहेत. समोर उंदीर गजाननासमोर उभा आहे आणि त्याच्या हातात मोदक आहे. मुख्य मंदिराआधी अजून एक गणपतीचं मंदिर आहे. त्याचं नाव धुंडी विनायक. इथे 2 गणपती कसे याचं उत्तर गणेश पुराणात उपासना खंडातल्या 22व्या अध्यायात मिळतं. या पल्ली गावी एक व्यापारी राहत होता. त्याचं नाव होतं कल्याण. त्याची पत्नी इंदुमती आणि त्यांचा मुलगा बल्लाळ. बल्लाळ लहानपणापासून गणपती भक्तीत रमत होता. मित्रांना घेऊन एकत्र फिरायला जात होता. तिथे विशेष जागा निवडून दगडाचा गणपती करून पूजन भजन करत होता, नामस्मरण करत होता. कुणी याचं कौतुक करी, पण बरेच पालक आपल्या मुलांना बल्लाळ बिघडवून टाकतो म्हणून कल्याण शेठकडे तक्रार करीत. सततच्या या तक्रारीने कल्याण शेठ चिडले आणि भला मोठा सोटा घेऊन समुद्रकिनारी आले. दगडावर दगड ठेवून लाल रंगाचा गणपती बनवून रान फुलांच्या माळा घालून बल्लाळ भजनात रमलेला होता. मुलं साथ करत होती. कल्याण शेठचा उतार बघून मित्र पळून गेले, तरी बल्लाळ तल्लीनच होता. त्याचा तो गणपती वडिलांनी भिरकावून दिला. बल्लाळला वडिलांनी खूप मारलं, तिथल्या झाडाला बांधून ठेवलं आणि तुझा तो देव तुला वाचवायला येतो का बघ म्हणून सांगून कल्याण घरी परतले. बल्लाळनं पाहिलं की गणपती फेकलेला आहे, फुलं पसरलेली आहेत. गणेशा गजानना धाव, मी संकटात आहे. आणि खरंच देव गणेश प्रगट झाला. बाळा, काय हवं तुला? माझा देव भिरकावला, त्याला शासन कर. तू मात्र याच जागी राह. तुझ्या नावाबरोबर माझंही नाव घेतलं जाईल, एवढीच माझी इच्छा आहे. बालभक्ताला तथास्तु म्हणून आशीर्वाद मिळाला. बल्लाळ भक्ताचा देव म्हणून बल्लाळेश्वर आणि बल्लाळाने फेकलेला गणपती शोधून आणला. तो जिथे सापडला तिथे धुंडीराज शोधून काढलेला गणपती म्हणून प्रसिद्ध झाला. भक्ती मार्गात आपण कोणाची अडचण होऊ नये हे लक्षात घ्यायला हवं. भक्ताची पाठीमागे टीका चेष्टा कधी करू नये. त्याची फळं या जन्मी नव्हे तर पुढील जन्मी सुद्धा भोगावी लागतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या गणपतीचं दर्शन घेतल्यानं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं भक्त म्हणतात. हे मंदिर अतिशय रमणीय आहे, पूर्वाभिमुख आहे. दक्षिणायनामध्ये सूर्योदय झाला की किरण विनायकावर पडतात. हे मंदिर भुईकोट किल्ल्यासारखं आहे, चिरेबंदी आहे. शिशाचा रस ओतून चिरे उभारलेले आहेत. बांधकाम भक्कम आहे. गाभारा 15 फूट एवढा मोठा आहे. उंदराचा गाभारा 12 फूट आहे आणि सभामंडप 40 फूट लांब रुंद विस्तीर्ण आहे. सभामंडपाला चौसोपी माडी आहे. नारोशंकराच्या घंटेसारखी एक प्रचंड घंटा बाहेर आहे. ही घंटा चिमाजीप्पा पेशवे यांनी दिली. बल्लाळेश्वरांची 3 फूट उंच मूर्ती आहे. दगडी मूर्ती आणि पाठी प्रभावळ आहे. ही प्रभावळ चांदीची असून गणपतीला मुकुट आहे. रिद्धी सिद्धी चौऱ्या ढाळत उभ्या आहेत. बल्लाळेश्वराच्या पूजेपूर्वी धुंडी विनायकाची पूजा केली जाते. आधी धुंडी विनायकाचं दर्शन घेऊन मग बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्याचा इथे रिवाज आहे. भाद्रपद आणि माघ महिन्यात 5-5 दिवस उत्सव चालतो. कथा कीर्तन कार्यक्रम होतात. माघी उत्सवात देवाची पालखी घरोघरी नेतात. माघी उत्सवात श्री गजानन मध्यरात्री भोजनासाठी येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराचा सभामंडप मोठा असल्यामुळे भक्तगण इथे शांतपणे विसावतात. भाविकांना गणपतीची पूजा सोहळ्याने करता येते. अभिषेक महापूजा आवर्तन केली जातात. त्रिकाल चौघडा वाजतो. देवाचे सोन्या चांदीचे अलंकार रोज वापरतात. सध्याचं मंदिर हे 300 वर्षांपूर्वीचं जुनं आहे. साधारण सगळीकडे गणपतीला मोदकांचा नैवेद्य असतो, पण इथे मात्र बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. पार्वतीनं एकदा 21 लाडू करून ती अतिथींची वाट बघत होती. विनायकानं पटकन सगळे लाडू खाऊन टाकले. म्हणून या गणपतीला लाडवाचा नैवेद्य. मंदिरापासून जवळच सरसगड हा किल्ला आहे. भोराई देवीचं मंदिर, सिद्धेश्वर मंदिर इथून बघता येतं. पालीपासून 4 किलोमीटरवर उद्धर या स्थानी प्रभू रामचंद्रांनी जटायूचा उद्धार केला. इथून जवळच उन्हारे येथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि जवळच पुई या गावी 21 गणपतींचं मंदिर आहे. बल्लाळेश्वर नाव ज्या भक्तामुळे पडलं तो भक्त बल्लाळ इथे वास्तव्य करून होता. त्याचं स्मरण करून एक श्लोक लिहिला गेला. बल्लाळेश्वर नाव जास पडले, ते बल्लाळ भक्तामुळे. घेता दर्शन येत भाग्य उजळे, चिंता मनी चिटळे. खाली वस्त्रवरी दिसे मुकुट जो, नाभीत नेत्री हिरे. मागे धुंडी विनायकासन म्हणे, ध्यानी असू द्या बरे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.